एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्याला माहिती आहे आता पेपर लवकरच होणार आहेत. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल तर आपल्याला फास्ट रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे. पहा, फास्ट रिव्हिजन म्हणजे फक्त आय-एम-पी टॉपिक्सवर आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाने फॉर्म भरलेला आहे. पहा, प्रत्येकजण या ठिकाणी बघा कोणती ना कोणती नोकरी मिळवण्यासाठी धडपड करतोय. तर मित्रांनो पहा, पी-डी-एफसाठी आपण या ठिकाणी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. पहा, मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी स्पेशल WhatsApp ग्रुप आहे. त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली आहे. त्यावरती हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट, त्याचबरोबर महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि पेपर्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. त्यामुळे आय-एम-पी टॉपिक्सवरती तुम्हाला जर नोट्स पाहिजे असेल, तर WhatsApp ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि हॉल तिकीटच्या अपडेटसुद्धा जे डायरेक्ट लिंक आहे बघा, त्यावर तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. ते सुद्धा तुम्हाला लगेच मिळून जाईल. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे पहा, त्यावर क्लिक करून घ्या. आणि मित्रांनो, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल आणि सगळे टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे असतील तर ₹249 ला आपण या ठिकाणी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी पी-डी-एफ लॉन्च केलेली पहा. बरोबर, शिपाई असेल, चालक असेल किंवा हमाल असेल पहा. त्यासाठी आपण ₹249 ला या ठिकाणी मित्रांनो पी-डी-एफ तयार केलेली आहे. या पी-डी-एफमध्ये चालू घडामोडी, त्याचबरोबर महत्त्वाचे जी-केचे पॉईंट, इंग्लिश व्याकरण म्हणजे जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत मित्रांनो, ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. त्यामुळे लवकरात लवकर ₹249 पेमेंट करा आणि पी-डी-एफ घ्या पहा. अशी संधी वारंवार येत नसते पहा. कुठं ना कुठं आपल्या या ठिकाणी यावर्षी नोकरी लागली पाहिजे हेच टार्गेट ठेवा. 100% नोकरी आपलीच भेटणार पहा. बरोबर आहे का? त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. चला जास्त काही सांगत नाही. प्रश्नाकडे वळूयात. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळेल आणि किती प्रश्न बरोबर येतात हे कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या फाईल प्रकार इमेज किंवा फाईलचा नाहीये? तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 4 GUI हा मित्रांनो फाईल प्रकार किंवा इमेज किंवा फाईलचा प्रकार नाही. चला दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, पहिलं वेब ब्राउझर खालीलपैकी कोणतं आहे? पहिलं वेब ब्राउझर खालीलपैकी कोणतं आहे? तर वर्ल्ड वाईड वेब. लक्षात ठेवा, WWW. बरोबर, WWW हे काय मित्रांनो? पहिलं वेब ब्राउझर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ज्यावेळेस कॉम्प्युटर बूटिंग करत असते तेव्हा मेमरीमध्ये बायोस कशाद्वारे लोड करण्यात येतं? तर मित्रांनो, कशाद्वारे लोड करण्यात येतं? तर लक्षात ठेवायचं आपल्याला रॉम. असा शब्द येतो रॉम. बरोबर, रॉम. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय हा इतर 3 पर्यायाच्या समान नाही? कोणता पर्याय हा इतर 3 पर्यायाच्या समान नाही? तर मित्रांनो लक्षात ठेवा, IP ॲड्रेस. लक्षात ठेवायचं आहे पहा. IP ॲड्रेस याचं योग्य उत्तर आहे पहा. खालील पर्यायामधील IP ॲड्रेस आपल्याला ओळखायचा आहे. खालील पर्यायामध्ये IP ॲड्रेस ओळखायला लावलेला आहे पहा. तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर IP ॲड्रेस कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंबरचा बघा, 202.50.20.148 हा काय पहा या ठिकाणी IP ॲड्रेस आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, FTPचं विस्तारित रूप खालीलपैकी कोणतं आहे? FTPचं विस्तारित रूप खालीलपैकी कोणतं आहे? तर बघा, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे याचं योग्य उत्तर आहे पहा. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. पुढचा प्रश्न मित्रांनो, A ते F पर्यंतच्या संकेताच्या खालीलपैकी कशामध्ये उपयोग केला जातो? तर मित्रांनो, कशामध्ये याचा उपयोग केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, हेक्साडेसिमल नंबर सिस्टम याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं सर्च इंजिन नाही? खालीलपैकी कोणतं सर्च इंजिन नाही? नाही विचारलंय तर मित्रांनो, क्रोम नाही पहा. 35 या दशमान संख्येची समतुल्य द्विमान संख्या खालीलपैकी कोणती आहे? तर कोणती मित्रांनो? बघा, या ठिकाणी 1011 ही याचं योग्य उत्तर होईल. GIF, त्याच्यानंतर GPG, BMP आणि PNGचा उपयोग फाईलच्या विस्तारासाठी केला जात असतो. त्याचा संग्रह, संचय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला जातो? तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो? तर इमेज डेटा. लक्षात ठेवायचे पहा, इमेज डेटा याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बाबींकरता इंटरनेटवर आधारित संवादाचं प्रारंभिक प्रयत्न करण्यात आलं होतं? तर बघा, सैन्य उद्दिष्टे. ऑप्शन क्रमांक 2 सैन्य उद्दिष्टे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संस्थांमधील अंतर्गत संप्रेषण खालीलपैकी कशामध्ये केलं जातं? तर कशामध्ये केलं जातं मित्रांनो? लॅन. ऑप्शन क्रमांक 1 LAN, लॅनद्वारे हे केलं जातं पहा. आभासी वास्तवतेमुळे खालीलपैकी काय उपलब्ध होते? तर मित्रांनो, काय उपलब्ध होते? तर सहभागी अनुभव. ऑप्शन क्रमांक 3 सहभागी अनुभव हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. भारतातील पहिलं आभासी विद्यापीठ म्हणजे व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू केलं गेलं? तर कोणत्या राज्यामध्ये केलं मित्रांनो? हे तामिळनाडू. ऑप्शन क्रमांक 4
तामिळनाडूमध्ये केलं होतं पहा. आताच बघितलं मित्रांनो WWचं विस्तारित रूप काय आहे? तर वर्ल्ड वाईड वेब. ऑप्शन क्रमांक 3 लक्षात ठेवा. वर्ल्ड वाईड वेब. एका हार्ड डिस्कला अनेक ट्रॅक्समध्ये विभाजित केलं जातं. तर या ट्रॅक्सना खालीलपैकी कशामध्ये उपविभाजित करता येतं? तर कशाद्वारे मित्रांनो? तर सेक्टर्स. ऑप्शन क्रमांक 2 सेक्टर्समध्ये याचं योग्य उत्तर होईल पहा. ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो ₹249 या पी-डी-एफ असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत. ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 93 25 23 0840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा Google पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय, या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे पी-डी-एफ मिळून जातील. टिंब-टिंब म्हणजे असा कॉम्प्युटर प्रोग्राम जो एखाद्या प्रोग्राममधील प्रत्येक वाक्याचं यांत्रिक भाषेमध्ये रूपांतर करतो. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा इंटरप्रिंटर. लक्षात ठेवा मित्रांनो, इंटरप्रिटर याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट आहे पहा 1 गिगाबाईट खालीलपैकी कशाच्या समान आहे? 1 गिगाबाईट तर मित्रांनो 1024 मेगाबाईटच्या समान आहे पहा. व्हर्चुअल मेमरी ही काय प्रश्न आहे? व्हर्चुअल मेमरी ही अतिव्यापक मुख्य मेमरीची भ्रामक कल्पना आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट आहे मित्रांनो, ALUचं योग्य विस्तारित रूप खालीलपैकी कोणतं आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 अरिथमेटिक लॉजिक युनिट. लक्षात ठेवा अरिथमेटिक लॉजिक युनिट. व्यक्तिगत संगणकाच्या म्हणजे पर्सनल कॉम्प्युटरच्या सर्किट बोर्डवर अनेक चिप्स बसवलेल्या असतात. त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला मदरबोर्ड म्हटलं जातं मित्रांनो. काय म्हणतात? मदरबोर्ड. कॉम्प्युटर व्हायरस एक टिंब-टिंब आहे. तर काय आहे मित्रांनो हे? सॉफ्टवेअर आहे. ऑप्शन क्रमांक 3 सॉफ्टवेअर. खालीलपैकी बरोबर असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. लक्षात ठेवा. MS वर्ड ऑफिस 2007 चे फाईल एक्सटेन्शन कोणतं आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 .docx हे काय मित्रांनो 2007च्या फाईलचं एक्सटेन्शन आहे. खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलचा वापर करून ईमेल ग्राहक आपल्या संगणकावर ईमेल डाउनलोड करतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा POP लक्षात ठेवायचं आपल्याला. POP याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या एक गोष्टीशी जोडण्यासाठी TCP/IPची आवश्यकता असते? तर मित्रांनो कशासाठी? तर इंटरनेट. ऑप्शन क्रमांक 3 इंटरनेट याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कॉम्प्युटरच्या कीबोर्डवरील प्रत्येक चिन्हांचं किंवा अक्षराचं SCI मूल्य किंवा मानक असतं. त्याचं विस्तारित रूप खालीलपैकी काय आहे? तर याचा लाँग फॉर्म आपल्याला या ठिकाणी विचारला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो याचा लाँग फॉर्म काय आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटर रिचेंज याचं काय पहा उत्तर आहे. तर हे शब्द काय मित्रांनो इंटरचेंज.
खालीलपैकी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज नाही? कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज नाही? तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस मित्रांनो याचे बरोबर उत्तर होईल. कोणत्याही 3 अंकी दशकीय संख्येला साठवून ठेवण्याची बिट्सची किमान संख्या किती असावी? तर मित्रांनो किती असावी? तर 10 इतकी असावी पहा. लक्षात ठेवायचं आहे 10. नेक्स्ट आहे पहा इंटरनेट एक्सप्लोरर हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? तर मित्रांनो हा ब्राउझरचा प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 3 ब्राउझर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो POP3 आणि IMAP हे असे ईमेल अकाउंट आहेत ज्यामध्ये गाळेल जागा भरायची आहे. तर बघा आपल्या एखाद्या ईमेल वाचण्यासाठी अगर पाठवण्यासाठी सर्व्हरशी कनेक्ट व्हावे लागते. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पुढे दिलेली संगणकाच्या स्मृती मापनाची एकके उतरत्या क्रमानुसार आपल्याला मांडायची आहेत मित्रांनो. तर पहिलंच उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. टेराबाईट, गिगाबाईट, मेगाबाईट, बाईट आणि बीट हे याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 ही मित्रांनो उतरत्या क्रमानुसार मांडलेली आहेत पहा. टेराबाईट, गिगाबाईट, मेगाबाईट, बाईट आणि बीट यापैकी दिलेली आहेत ही उतरत्या क्रमाने मांडलेली आहेत पहा. पुढीलपैकी मित्रांनो आपल्याला बरोबर जोड्या ओळखायच्या आहेत. तर मित्रांनो बरोबर जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर जी-पी-जी म्हणजे आपल्याला माहिती आहे जी-पी-ई-जी म्हणजे चित्र आणि छायाचित्र असतात हे बरोबर आहे. आणि त्याच प्रकारे एम-पी-3 म्हणजे आपली एम-पी-3 गाणी असतात. हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहे म्हणजे अ आणि ब हे 2 योग्य आहेत. नेक्स्ट मित्रांनो इंटरनेटच्या संदर्भामध्ये यू-जी-सी याचं विस्तारित रूप काय आहे? त्याचं विस्तारित रूप मित्रांनो विचारलेलं आहे. तर युजर जनरेटेड कंटेंट याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा युजर जनरेटेड कंटेंट. फोटो किंवा चित्रावर प्रक्रिया करण्यासाठी पुढीलपैकी कोणतं सॉफ्टवेअर वापरलं जातं? तर फोटोशॉप ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो फोटोशॉप हे वापरलं जातं. इंटरनेटच्या संदर्भामध्ये पुढीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. तर मित्रांनो जिओवी म्हणजे सरकारी जे काही वेबसाईट असतात त्याच्या शेवटी असतं. .com म्हणजे व्यापारी संकेतस्थळ असतं. ए-सी म्हणजे हिशोबाचं संकेतस्थळ मित्रांनो हे या ठिकाणी चुकीचं आहे पहा. म्हणून ही चुकीची बघा. ई-डी-यू म्हणजे ज्या ठिकाणी एज्युकेशनल वेबसाईट असते त्याला शेवटी ई-डी-यू असतं पहा. बरोबर. .com, जी-ओ-व्ही हे आणि ई-सी मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे पहा. समजलं? ऑप्शन क्रमांक 3. डी-ओ-सी म्हणजे काय? तर मित्रांनो वर्ड फाईल लक्षात ठेवा याला आपण वर्ड फाईल असं म्हणतो. संगणकाच्या परिभाषेमध्ये खालीलपैकी कशाची क्षमता सर्वात जास्त असते? तर टीबी लक्षात ठेवा मित्रांनो टीबीची क्षमता सर्वात जास्त असते पहा. नेक्स्ट मित्रांनो Skypeचा वापर साधारणपणे कशासाठी केला जातो? तर मित्रांनो Skypeचा वापर आंतर व्यक्ती संज्ञापनासाठी केला जातो. मित्रांनो व्हिडिओ लाईक करा. मी तुमचा एक सुद्धा मिनिट या ठिकाणी वाया घालत नाही. कारण की तुमचा एक मिनिट सर्वात महत्त्वाचा आहे पहा. अतिशय खूप दिवसातून आपल्याला पेपरचा चान्स भेटलेला आहे. त्यामुळे मी तुमचा एक सुद्धा मिनिट वाया घालत नाही. त्यामुळे व्हिडिओला नक्की एक लाईक करा पहा. माझ्यासाठी एक नक्की लाईक करा जेणेकरून कळेल माझी मेहनत 100% काम करते. लाईकच्या बटनावर टच करा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संगणकामध्ये कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये सांख्यिकी सारणी तयार केली जाते? सांख्यिकी सारणी तयार केली जाते. तर एक्सेल बघा एक्सेलमध्ये केली जाते पहा शीट्स. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टी-ई-एम-पी ही काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा टेम्पररी फाईल. याला काय म्हणतात? टेम्पररी फाईल ही पाही. नेक्स्ट आहे मित्रांनो, ई-टी-एच म्हणजे काय? या ठिकाणी बघा ई-टी-एच. ई-टी-एच म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी उपग्रहांचा वापर म्हणजेच ई-टी-एच होय. ट्विटरचा वापर हा साधारणपणे यासाठी केला जातो. तर कशासाठी केला जातो? मोठ्या सामाजिक समूहाशी संज्ञापनासाठी मित्रांनो हा केला जातो. आभासी वर्गामध्ये काय प्रश्न आहे पहा. आभासी वर्गामध्ये शिक्षकाने वर्गात प्रत्यक्ष हजर असणं आवश्यक नसतं. बरोबर? हे काय बघा या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो .dat म्हणजे काय? सांगा पटकन. तर मित्रांनो याला काय म्हणतात? डेटा फाईल असं म्हणतात. काय म्हणतात? डेटा फाईल. डी-टी-एच ही जी काही संज्ञा आहे कशाच्या संदर्भामध्ये वापरली जाते? तर मित्रांनो डी-टी-एच आपल्या घरामध्ये असतो, फ्रीमध्ये असतो बघा. दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी उपग्रहाचा वापर याला डी-टी-एच असं म्हटलं जातं. बरोबर? ब्रॉडबँड ही जी काही संज्ञा आहे मित्रांनो कशा संदर्भात वापरली जाते? ब्रॉडबँड. तर मित्रांनो ही इंटरनेटच्या संदर्भामध्ये ऑप्शन क्रमांक 3 इंटरनेटच्या संदर्भामध्ये. किंमत आणि वेळ या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय संज्ञापनाचा सर्वात किफायतशीर मार्ग म्हणजे? तर मित्रांनो लक्षात ठेवा ईमेल ऑप्शन क्रमांक 4 ईमेल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कॉपीराईट कायदा काय संरक्षित करतो? काय प्रश्न आहे मित्रांनो? कॉपीराईट कायदा काय संरक्षित करतो? तर बघा कॉम्प्युटर प्रोग्राम दृकश्राव्य आशय ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो
पहिल्या स्वयंचलित संगणकाचं नाव काय आहे? पहिल्या स्वयंचलित संगणकाचं नाव काय आहे मित्रांनो? तर हावर्ड मार्क. ऑप्शन क्रमांक 2 हावर्ड मार्क. तर मित्रांनो, इंटरनेटवरून बघा माहितीची देवाणघेवाण करण्यात येणाऱ्या विविध प्रणाली खाली दिलेल्या आहेत. पहा, सर्वसाधारणपणे कोणत्या प्रणालीमधून माहितीचं वहन सर्वात जलद होतं? सर्वात जलद. तर बघा या ठिकाणी TCP मधून या ठिकाणी सर्वात जलद होतं. TCP मधून. त्याच्यानंतर FTP मधून सुद्धा होतं आणि त्याच्यानंतर मित्रांनो UDP मधून सुद्धा होतं पहा आणि STT मधून सुद्धा होतं. म्हणून BCE याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 BCE. खालीलपैकी कोणी ब्लूटूथचा आविष्कार केला? आपण जे काही कानामध्ये ब्लूटूथ हेडफोन वापरतो, तर कोणी केला बघा? एरिक्सन. एरिक्सन म्हणजे एरिक्सनने ब्लूटूथचा आविष्कार केला पहा. इंटरनेट हे खालीलपैकी कशाचं जाळं आहे? इंटरनेट. तर मित्रांनो राउटर्स लक्षात ठेवा बघा, राउटर्सचं हे जाळं आहे. खालीलपैकी कोणती मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम नाही? तर मित्रांनो कोणती नाही तर जावा नाही पहा. Android बघा आपले मोबाईल Android आहे, युनिक्स, बेल्ले ह्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत, परंतु जावा ही लँग्वेज आहे पहा. मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2007 खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. WWचे जनक खालीलपैकी कोण आहेत? तर बर्नर्स-ली आहेत पहा. लक्षात ठेवा टिम बर्नर्स-ली. कॉम्प्युटरच्या क्षमतेनुसार अचूक चढता क्रम आपल्याला लावायचा आहे बघा. या ठिकाणी चढता क्रम लावायचा आहे. तर पहिल्यांदा येईल बघा मायक्रो कॉम्प्युटर. बघा ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे पहा. मायक्रो कॉम्प्युटर 1 नंबरला येईल. त्याच्यानंतर बघा मिनी कॉम्प्युटर येईल पहा. त्याच्यानंतर बघा मेन फ्रेम कॉम्प्युटर येईल आणि शेवटी येईल सुपर कॉम्प्युटर. हा झाला आपला चढता क्रम पहा. लोक ज्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरतात त्यात काय म्हणतात? बघा त्यास काय म्हणतात? लोक ज्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरतात त्याला मित्रांनो काय म्हणतात? ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हणतात. एक प्रणाली किंवा एक सॉफ्टवेअर प्रोग्राम ज्या योगे संगणक दूरध्वनीच्या कॉल्सना उपयोगकर्त्याच्या संगणकामार्फत उत्तर देऊ शकतो आणि बाहेरील उपयोगकर्त्याचे संदेश घेऊन आणि साठवू शकतो आणि संचिकेमध्ये साठवलेली माहिती वापरू शकतो, अशी प्रणालीला काय म्हटलं जातं? तर मित्रांनो याला म्हटलं जातं बुलेटिन बोर्ड सिस्टम. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 बुलेटिन बोर्ड सिस्टम असं म्हटलं जातं. ईमेल पाठवण्यासाठी विशेष प्रोटोकॉल खालीलपैकी कोणते आहेत? तर ईमेल पाठवण्यासाठी बघा SMTP, त्याच्यानंतर MIME आणि POP म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व लक्षात ठेवायचं आहे पहा. वरील सर्व आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणते हबचे प्रकार आहेत? खालीलपैकी कोणते हबचे प्रकार आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणते हबचे प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 फक्त अ, ब, ड. ॲक्टिव्ह हब, त्याच्यानंतर पॅसिव्ह हब आणि ड नंबर आहे बघा इंटेलिजंट हब. हे काय आहेत मित्रांनो? हबचे प्रकार आहेत. वेब पेज डिझाइन करण्यासाठी खालीलपैकी कोणती भाषा वापरली जाते? काय? वेब पेज डिझाइन करण्यासाठी कोणती भाषा वापरली जाते? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणती भाषा वापरली जाते? तर HTML ही जी काही भाषा आहे मित्रांनो लक्षात ठेवा HTML ही भाषा या ठिकाणी वापरली जाते पहा. खालीलपैकी संगणकाशी संबंधित कोणतं विस्तारित रूप चुकीचं दिलेलं आहे पहा. चुकीचं दिलेलं आपल्याला ओळखायला लावलेलं आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा MMS म्हणजे मल्टीमीडिया मेसेज सर्व्हिस हे चुकीचं आहे पहा. बाकी DVD डिजिटल व्हर्साटाईल डिस्क हे बरोबर आहे. CD म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क आणि GPS म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम हे सगळे बरोबर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा ज्या साधनांद्वारे संगणकाला माहिती दिली जाते त्याला टिंब असे म्हणतात. तर मित्रांनो त्याला काय म्हटलं जातं? तर इनपुट डिव्हाइस असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 इनपुट डिव्हाइस. जगामधील पहिला मिनी कॉम्प्युटर खालीलपैकी कोणता आहे? जगातील पहिला मिनी कॉम्प्युटर. तर मित्रांनो लक्षात ठेवा PDP-8 हा काय मित्रांनो जगातील पहिला मिनी कॉम्प्युटर आहे. एक निब्बल बरोबर काय पहा? एक निब्बल बरोबर काय? तर 4 बीट. ऑप्शन क्रमांक 4 4 बीट याचं योग्य उत्तर होईल पहा. नेक्स्ट मित्रांनो प्रोग्रामरने लिहिलेल्या सूचना संगणकाला समजतील अशा भाषेमध्ये रूपांतरित करण्याचं काम टिंब करते. तर लँग्वेज ट्रान्सलेटर लक्षात ठेवायचं आहे लँग्वेज ट्रान्सलेटर. खालीलपैकी कोणता मेमरीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता मेमरीचा प्रकार नाही? तर व्हॅन मेमरी. ऑप्शन क्रमांक 4 व्हॅन मेमरी याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो
EDAI करता EDI करता भारतीय सायबर कायद्याने स्थापित केलेल्या GEDIS बघा ट्रेडनेट हे जाळे कोणतं आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन्स क्रमांक 2 बघा VSNL. BSNL ने बघा VSNL याचं योग्य उत्तर आहे पहा. प्रॉक्सी सर्व्हर हे कोणत्या कामासाठी वापरतात? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 1 अनधिकृत वापरांपासून संरक्षण करण्यासाठी वापरलं जातं पहा. रॅमचं विस्तारित रूप कोणतं आहे पहा. आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा रॅम असतो. मोबाईल घ्यायला किती GB घेतला रॅम? तर रँडम ॲक्सेस मेमरी. लक्षात ठेवायचं आहे रँडम ॲक्सेस मेमरी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणते संगणकाचे साधन अर्थ विभागामध्ये अंदाजपत्रक तयार करणे, आर्थिक कामगिरीचे विश्लेषण करणे यासाठी वापरलं जातं? तर मित्रांनो कोणतं आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 ओलेप. कोणतं आहे पहा? ओलेप याचं योग्य उत्तर आहे पहा. ई गव्हर्नन्स एक्सलन्स बक्षीस घेणारे बघा ई गव्हर्नन्स एक्सलन्स बक्षीस घेणारे टिंबटिंब हे स्टॅम्प आणि नोंदणी माहिती तंत्रज्ञानाचं ॲप्लिकेशन आहे. तर लक्षात ठेवा बघा आय सरिता काय बघा आय सरिता याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो कुकीज कोठे साठवले आणि वाचले जातात? तर HTTP लक्षात ठेवायचं या ठिकाणी साठवले जातात. CAI म्हणजे काय? तर मित्रांनो कॉम्प्युटर एडेड इंस्ट्रक्शन याचं योग्य उत्तर येईल पहा. नेक्स्ट पहा मित्रांनो www.mpsconline.gov.in हे कशाचं उदाहरण आहे? तर मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे हे URL आहे पहा. काय आहे पहा URLचं हे उदाहरण आहे. नेक्स्ट मित्रांनो ERP म्हणजे काय? तर ERP म्हणजे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग हेच योग्य उत्तर होईल. वेबसाईट उघडण्यासाठी खालीलपैकी कोणतं सॉफ्टवेअर वापरता येणार नाही? तर बघा मायक्रोसॉफ्ट वर्ड हे याचं योग्य उत्तर आहे पहा. हे वापरता येणार नाही. वर्डमध्ये आपण काय करतो? PDFs वगैरे तयार करतो. ISDNचं विस्तारित रूप काय आहे? तर मित्रांनो इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क. इंटरनेटवर असणाऱ्या अनेक स्रोतांशी जोडणारे मल्टीमीडिया इंटरफेस खालीलपैकी कोणता आहे? कोणता मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 वेब आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा वेब. पहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर खालीलपैकी कोणता आहे? पहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर खालीलपैकी कोणता आहे? तर परम 8000 आहे. लक्षात ठेवायचं मी जर नसेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.